नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सर्वप्रथम मी तुम्हाला अशी विनंती करते की तुम्हाला हे कार्यक्रम आवडत असतील तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती. आपण भगवद्गीतेचे अध्याय बघत आहोत. मागच्या एपिसोडमध्ये भगवद्गीता अध्याय 11वा आपण बघून झाला. आता या एपिसोडमध्ये अध्याय 12वा भक्तियोग मी चालू करणार आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय 12वा भक्तियोग. अर्जुन म्हणाला, श्लोक पहिला, याप्रमाणे नेहमी युक्त होऊन जे भक्त तुमची दोन प्रकारे, याप्रमाणे योगयुक्त होऊन जे भक्त तुमची किंवा आणि जे अव्यक्त अक्षराची म्हणजे ब्रह्माची उपासना करतात त्यापैकी उत्तम योगवेत्ते कोण? दोन प्रकार अर्जुन इथे भगवंतांना विचारतोय. एक म्हणजे ज्ञानयोगावरनं चालणारा साधक आणि दुसरा भक्ती मार्गावरनं चालणारा साधक. ज्ञानयोगामध्ये काय घडतं तर परब्रह्म हे मूळचं खरोखरीचं निर्गुण निराकार निरंजन आहे, अज आहे, अव्यय आहे. पण शब्द स्पर्श रूप रस गंध कोणत्याही तऱ्हेने त्याचं आकलन होऊ शकत नाही, कारण ते मन आणि बुद्धीच्या हे अतीत पडतं. मग अशा निर्गुण परमेश्वराची उपासना करायला खूप कठीण जातं. ज्ञानयोगामध्ये अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा आधार घेऊन निर्गुण ब्रह्माची उपासना केली जाते किंवा बाकीची जी महावाक्य आहेत तत्वमसी वगैरे त्याच्या आधारानं निर्गुण तत्वाची उपासना केली जाते. हा झाला एक मार्ग. आणि दुसरा काय आहे की ज्यांना ही निर्गुण भक्ती जमू शकत नाही, काय आहे ना की आपल्यासारख्यांना निर्गुणापेक्षा सगुण साकार रूपामध्ये परमेश्वर आपल्याला हवा असतो. त्यामुळे आपल्या इष्टदेवता या मूर्ती स्वरूपात आपण आपल्या घरच्या देव्हाऱ्यामध्ये त्यांना पूजत असतो. त्यामुळे सगुण साकाराचे जे उपासना किंवा भक्ती करतात, असे जे भक्ती योगामधील साधक आहेत, अर्जुन म्हणतात, या दोघांपैकी उत्तम तुमच्या दृष्टीने कोण आहे? आता भगवंतांचं याच्यावर उत्तर ऐकण्याआधी आपण आदी शंकराचार्यांचं जे चरित्र बघत आहोत ते थोडंसं पुढे नेऊया. आदी शंकराचार्यांनी मंडन मिश्रांना वादामध्ये पराजित केलं आणि मंडन मिश्रांनी आपणहून स्वेच्छेनं त्यांचं शिष्यत्व पत्करलं. उभय भारती देवींनी त्यांना आश्वासन दिलं की तुमच्या प्रत्येक मठामध्ये मी सरस्वती देवी म्हणून तिथे उपस्थित असेल. आणि त्यानंतर आदी शंकराचार्यांनी शृंगेरीला पहिला मठ त्यांनी स्थापन केला. त्या मठाचे मठाधिपती त्यांनी कुणाला नेमलं तर सुरेश्वराचार्यांना. म्हणजे कोण तर पूर्वीचे मंडन मिश्रा, त्यांना त्यांनी मठाधिपती नेमलं. शृंगेरीमध्ये बरेच दिवस आदी शंकराचार्य राहिले होते. एकदा त्यांना भेटायला आनंदगिरी नावाचा एक युवक त्यांना भेटायला आला बरं का. आणि अत्यंत नम्रतेनं त्यानं गुरूंना नमस्कार केला आणि तो म्हणाला की मला तुमच्या आश्रमामध्ये यायचं आहे आणि मला आपण जर शिष्यत्व तुम्ही माझं स्वीकारलं, मला शिष्य केलं तर मला अतिशय बरं वाटेल. आदी शंकराचार्यांनी त्याच्याकडे हसून बघितलं आणि ते म्हणाले, ठीक आहे,
बोल बाळा, काय 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 येत आहे तुला? हां, काय काय तुझा अभ्यास झाला आहे? नाही म्हणजे तसं मी वेदांचं, उपनिषदांचं शिक्षण घेतलेलं आहे, पण मला त्यातलं काहीही समजत नाही बरं का. अगदी प्रामाणिकपणे आनंदगिरीनं त्यांना सांगून टाकलं. हो, असं आहे का? मग तू इथे म्हणजे कोणत्या दृष्टीने तू इथे आलास? आधी शंकराचार्यांनी विचारलं. नाही, मी असं ऐकलं आहे की गुरुसेवा मनापासून केली तर तरीसुद्धा मोक्षप्राप्ती होऊ शकते. आनंदगिरीनं अत्यंत विनयानं उत्तर दिलं आणि आधी शंकराचार्य हसू लागले. ते म्हणाले, बरंच समजतंय की तुला. ठीक आहे, राहा तू इथे, मग आपण बघू. आदी शंकराचार्यांवर आनंदगिरीची एवढी भक्ती होती की काही बोलू नका. त्यानं आपल्या आयुष्याचं ध्येय आदी शंकराचार्यांची सेवा करणं हे त्यांनी ठरवून टाकलेलं होतं. अगदी मनापासून बरं का, अगदी मनापासून तत्परतेनं तो शंकराचार्यांची सगळी त्यांची जी कामं होती तो ते मनापासून करत असे. त्याची अशी गुरुसेवा अगदी अखंडपणे चाललेली होती आणि आदी शंकराचार्यांचा सुद्धा तो आवडता झाला होता. एके दिवशी झालं काय की आदी शंकराचार्य त्यांच्या कुटीमध्ये त्यांच्यासमोर त्यांचे शिष्य बसलेले होते आणि ते आता काही शिकवणार. तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की आनंदगिरी काही अजून आलेलं नाही बरं का. त्यामुळे ते तसेच स्तब्ध राहिले. मुलांना कळेना की काय आता म्हणजे असे का स्तब्ध राहिलेत, सगळेजण तर आलेत की, मग का नाही ते शिकवायला सुरुवात करत. तर शेवटी पद्मपादाचार्यांनी न राहून त्यांना प्रश्न केला की आपण गुरुदेव का आपण थांबलायत, सगळेजण इथे जमा झालेत. हो, पण माझा आनंदगिरी कुठे आला आहे अजून, तो गेले नदीवर कपडे धुवायला, तो येऊ दे, आदी शंकराचार्य म्हणाले. त्याबरोबर सगळ्यांना मोठं आश्चर्य वाटलं आणि पद्मपादाचार्यांना तर अतिशय राग आला. त्यांना वाटलं या आनंदगिरीला काही ओकाठो कळत नाही, नुसता आपला सगळ्यांबरोबर बसलेला असतो आमच्याबरोबर ऐकायला, पण त्याला काही समजत नाही. आणि अशा शिष्यासाठी आपले गुरुदेव वाट बघतायत. त्यानं न राहून म्हटलं, अहो पण गुरुदेव तो इथे असला काय किंवा नसला काय, त्याला कळत तर काहीच नाही, मग तुम्ही पाठाला सुरुवात करावी अशी माझी विनंती आहे. आचार्यांच्या लक्षात आलं की कुणातरी एका माणसाला आपल्या ज्ञानाचा गर्व झालेला आहे. ते काही बोलले नाहीत, पण मग त्यांनी एक मनात कसल्याचा निश्चय केला. थोड्या वेळाने आनंदगिरी आतमध्ये आला तेव्हा ते म्हणाले, अरे वा, चला तू आलास ना, आता मी काय म्हणतो गिरी, आज तू या शिष्यांचा पाठ घे बरं का. मी पाठ घेऊ शिष्यांचा? अहो मला काही सुद्धा येत नाही, तुम्हाला माहिती आहे ना, मी कसं काय पाठ घेऊ शकतो. आनंदगिरी काकुळतीनं त्यांना सांगू लागला, ते काही नाही, माझी आज्ञा आहे असं समज आणि तू पाठ घ्यायला सुरुवात तर कर, मग बघ तुझं तुलाच कळून चुकेल की तुला सगळं काही येतच आहे. आनंदगिरी बिचारा देवाचं नाव घेऊन, गुरूंचं नाव घेऊन तिथे उभा राहिला, पण त्याचं हृदय अगदी धडधडत होतं. पण काय आश्चर्य बरं का, त्या दिवशी अगदी अस्खलित संस्कृतमध्ये त्यानं जो विषय गुरूंनी दिला होता त्याच्यावर अगदी सार्थपणे त्यांनी शिकवायला सुरुवात केली. एवढंच नाही तर तोटकाष्टक नावाचं स्तोत्रसुद्धा त्यांनी संस्कृतमध्ये रचून घडा
शिष्यांना म्हणून दाखवलं. केवळ गुरूंच्या कृपेने, बरं का, गुरूंच्या असीम कृपेनं हा ज्ञानाचा लाभ आनंदगिरीला झालेला होता. त्याचा पाठ घेऊन झाल्यानंतर पद्मपादाचार्यांच्या आपल्या लक्षात आली चूक की आपल्याला जे काय थोडंफार कळतंय त्या ज्ञानाचा आपल्याला खूपच अहंकार झाला होता. आणि म्हणून हे बहुतेक गुरुदेवांनी मला नीट समजावून सांगण्यासाठी हे सगळं केलेलं दिसतंय. आचार्यांनी प्रसन्न होऊन गिरीवर कृपा केली ती आणि त्याला ज्ञानाचा लाभ झालेला होता. आता श्लोक पहिल्यामध्ये अर्जुनानं जो प्रश्न केला होता, दोघांपैकी ज्ञानमार्गातील साधक आणि भक्ती मार्गातील भक्त यातील श्रेष्ठ कोण, त्याचं उत्तर भगवान आता काय देत आहेत ते आपण बघूया. श्री भगवान म्हणाले, माझ्या ठिकाणी मन ठेवून नेहमी युक्तचित्त होऊन परमश्रद्धेनं जे माझी उपासना करतात, अगदी स्पष्टपणे भगवंतांचा कौल कुणाकडे झुकलेला आहे. जर ते परमभक्तीनं माझी उपासना करतात ते माझ्या मते सर्वात उत्तम युक्त योगी आहेत. भगवंतांनी अर्जुनाला आपला निर्णय सांगून टाकला. श्लोक 3. पण जे अनिर्देश म्हणजे प्रत्यक्ष दाखवता न येणारं म्हणजे निर्गुण तत्व अव्यक्त आहे, सर्वव्यापी आहे, अचिंत्य आहे, कुटस्थ म्हणजे सगळ्यांच्या बुडाशी सगळ्या जगताचा जो पाया आहे, अचल आणि नित्य आहे, अशा अक्षराची म्हणजे कधीही क्षय न पावणाऱ्या ब्रह्माची उपासना. श्लोक 4. सर्व इंद्रिये आवरून सर्वत्र समबुद्धी होऊन करतात, जे सर्व भूतांच्या हितामध्ये घडलेले असतात ते सुद्धा मलाचे येऊन पोचतात. म्हणजे काय, 3 आणि 4 मध्ये भगवान असं सांगतात की बाबा मी तुला उत्तर दिलं खरं की भक्ती मार्गातला परमभक्तीनं माझी श्रद्धा करणारा जो साधक आहे तो मला जास्त प्रिय आहे, हे मी तुला सांगितलं खरं, पण त्याचा अर्थ असा नाही की ज्ञान मार्गावरचे जे योगी आहेत ते मला अप्रिय आहेत. नाही, ते मला अजिबात अप्रिय नाहीत. ते सुद्धा त्यांच्या तपस्येनं मला येऊन पोचत असतात. श्लोक 5. परंतु त्यांचं चित्त अव्यक्ताच्या ठिकाणी असल्यामुळे त्यांना क्लेश अधिक पडतात, कारण देहधारी व्यक्त मनुष्यास अव्यक्तोपासनेचा मार्ग कष्टानं सिद्ध होतो. खरं आहे ना, आपण सुद्धा निर्गुणाची उपासना जर कोणी करायला सांगितली तर ती आपल्याला जड जाईल. आपण शक्यतो आपली इष्टदेवता मूर्तीच्या रूपात किंवा मनामध्ये त्या कल्पनेनं ती मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणून आपण त्याची उपासना करणं जास्त प्रिफर करू, कारण सगुण उपासना ही आपल्यासारख्या देहधारी मनुष्यांना ही जास्त सोपी आणि सुलभ पडते. श्लोक 6. पण जे माझे ठाई सर्व कर्मांचा संन्यास अर्पण करून, बरं का, मतपरायण होऊन अनन्य योगानं माझे ध्यान करून भजतात म्हणजे भक्ती करतात, असे जे लोक आहेत भक्तिप्रधान मार्गाचे लोक,
असे जे माझी उपासना करतात 7, त्या मच्चित झालेल्या लोकांचा विलंब न लावता हे पार्था मी या मृत्यूमय संसार सागरातून त्यांचा उद्धार करत असतो. म्हणजे भक्ती मार्गावरनं चालणारे जे भक्त आहेत त्यांना भक्ती मार्गानेच परमेश्वर प्राप्ती होते. आत्मसाक्षात्कार केवळ ज्ञानमार्गामध्येच होतो असा त्याचा अर्थ नाही बरं का. आत्मसाक्षात्कार करून घेण्याचे 4 मुख्य मार्ग आहेत. एक आहे ज्ञानमार्ग जो कठीण आहे, दुसरा आहे भक्ती मार्ग, तिसरा आहे निष्काम कर्मयोग, त्यांनी सुद्धा परमेश्वराची प्राप्ती होते, आणि चौथा आहे पतंजलींचा ध्यान मार्ग. त्यामुळे हे भक्तसुद्धा माझ्याकडे येऊन मला मिळतील अशी मी खबरदारी घेत असतो. आता यासाठी एक कथा भागवतातली मी तुम्हाला सांगू इच्छिते. प्रत्यक्ष ही कथा भक्ती देवतेचीच आहे बरं का. एकदा नारद मुनी, आता त्यांचं तर संचार सगळीकडे सगळ्या लोकांमध्ये कायमच चालू असतो. पृथ्वी लोकाचे हाल अहवाल काय आहे यासाठी ते पृथ्वीमध्ये आले आणि फिरत फिरत ते वृंदावनामध्ये जाऊन पोचले बरं का. वृंदावनामध्ये गेल्यानंतर त्यांना एक अगदी निराळं आश्चर्यकारक असं दृश्य दिसलं. म्हणजे असं की एक तरुण स्त्री ही अतिशय दुःखानं रडत होती आणि तिच्या बाजूला 2 वृद्ध तरुण. आता हे काय आहे वृद्ध तरुण, तर ते दोघंजण तिचे मुलगेच होते, परंतु ते अत्यंत कृश आणि जणू काही वृद्ध झाले असावेत असे अगदी खंगलेले आणि दुर्बल झालेले, बेशुद्ध होऊन पडलेले तिच्या बाजूला पडलेले होते. आणि आजूबाजूला 4-5 स्त्रिया त्या तरुणीला तिचं सांत्वन करत होत्या. नारदांनी ते दृश्य बघितलं आणि त्यांनी आश्चर्यानं तिला विचारलं की हा काय प्रकार आहे, कोण आपण. तेव्हा ती भक्तिमाता पुढे झाली, ती तरुणी, आणि तिनं नारद मुनींना ओळखलं, त्यांना नमस्कार केला आणि म्हणाली मी भक्तिमाता, भक्ती देवता. माझे हे 2 तरुण पुत्र अगदी खंगल्यासारखे झालेले आहेत. त्या 2 मुलांची नावं ज्ञान आणि वैराग्य बरं का. ज्ञान आणि वैराग्य असे माझे जे 2 पुत्र आहेत त्यांना ते अगदी खंगून गेलेले आहेत आणि मरणप्राय स्थितीमध्ये ते आलेले आहेत. असं ती का म्हणाली असेल, तर ज्ञान आणि वैराग्याला कोणीही विचारत नसल्यामुळे बरं का त्यांची ती अशी स्थिती झालेली होती. आणि या ज्या माझ्या आजूबाजूला स्त्रिया आहेत त्या गंगा, कावेरी, यमुना या नद्या स्त्री रूपामध्ये माझ्याजवळ येऊन माझं सांत्वन करत आहेत. मला तर काही कळतच नाही आहे की माझ्या या 2 तरुण मुलांना मी कसं काय शुद्धीवर आणू आणि कसं काय त्यांच्यामध्ये शक्ती निर्माण होईल. काही केल्या मला हे काही समजत नाही आहे. तर तुम्हीच माझ्यावर कृपा करावी आणि काहीतरी यातून मला मार्ग काढावा. नारद मुनी पुढे झाले. ते म्हणाले काही काळजी करू नकोस. त्यांनी जवळ जाऊन बघितलं 2 मुलांजवळ. ते म्हणाले हे बघ, ते खंगलेले आहेत पण ते मृत काही झालेले नाहीत. मी आता त्यांना जागवण्याचा, उठवण्याचा मनापासून प्रयत्न करतो बरं का. मग नारद मुनींनी
वेदातील ऋचा गायला सुरुवात केली, मंत्रोच्चार करायला सुरुवात केली, तरीसुद्धा ते दोघं निपचित पडून राहिलेले होते. ते काही उठता उठेनात. मग सगळे प्रकार करून झाले, उपनिषदातले मंत्र म्हणून झाले, भगवद्गीतेचे काही श्लोक म्हणून झाले, पण काहीही केल्या ते दोन जे वृद्धासारखे जे दोन तरुण होते ते काही उठून बसतील अशी काही चिन्ह दिसेनात. नारद मुनी अगदी हताश झाले बरं का. त्यांना आता कळेना मी करू तरी काय, काय उपाय करू. तेवढ्यात आकाशवाणी झाली की मुनी आपण खिन्न होऊ नका. या दोघांना जागृत करण्याचा एक मार्ग आहे, तो तुम्ही केलात तर हे दोघं जण जागृत होतील. तो काय मार्ग आहे ते तुम्हाला ऋषी मुनी सांगू शकतील. मार्ग आहे हे कळलं, पण कोणता मार्ग, कोण सांगेल, केव्हा सांगेल, काही आकाशवाणीमध्ये क्लिअर झालेलं नव्हतं. आता परत नारद मुनी हताश झाले आणि ते हिंडत बद्रीवनामध्ये जाऊन पोचले बरं का. आणि तिकडे त्यांना ब्रह्मदेवाचे मानसपुत्र भेटले, सनक, सनातन, सनंदन, सनत कुमार. त्यांनी विचारलं, का हो तुम्ही आज एवढे असे खिन्न का झालायत. मग नारद मुनी म्हणाले की असा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. मी किती प्रयत्न केले तरी ते दोघं मुलं काही उठू शकली नाहीत. काय याच्यावर उपाय, तुम्हाला काही माहिती आहे का. तेव्हा सनत कुमारांनी त्यांना सांगितलं की तुम्ही भागवत पुराणाचा सप्ताह भागवत पुराण सप्ताह तुम्ही चालू करा की त्याच्या शक्तीनं हे दोघं जण निश्चितपणे जागृत होतील. भागवत पुराण, हो भागवत पुराण. असं काय एवढं मोठं आहे या भागवतामध्ये. भागवतामध्ये अनन्यसाधारण अशी शक्ती आहे. कशी काय आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण वैकुंठाला जायला म्हणून इथून निघाले तेव्हा त्यांच्या परमभक्त उद्धवानं त्यांना विचारलं की तुम्ही आता जर निघून गेलात तर आम्हाला कुणाचा आसरा, आम्हाला आश्रय कुणाचा. तर त्यासाठी तुम्ही काहीतरी सोय करून मग तुम्ही वैकुंठ लोकामध्ये जा. ठीक आहे. भगवंतांनी विचार केला आणि मग भागवत पुराणामध्ये बरं का, भागवत पुराणामध्ये भगवंतांनी आपली सगळी शक्ती त्यामध्ये समाविष्ट केली. आणि भागवत पुराणाला म्हणून केवळ पुराण म्हटलं जात नाही, तर ती साक्षात भगवंतांची चैतन्य मूर्ती आहे, शब्दमूर्ती आहे, वाङ्मय मूर्ती आहे असं त्याला म्हटलं जातं. म्हणून भागवत पुराणामध्ये ते अनन्यसाधारण असं सामर्थ्य आलेलं आहे. मग गंगा किनारी ते भागवत पुराण चालू झालं आणि 7 दिवसांची सुद्धा वाट बघावी लागली नाही. ताबडतोब तिकडे भक्तिमाता आपल्या 2 पुत्रांना घेऊन आली आणि ते दोन्ही पुत्र हळूहळू जागृत झाले आणि त्यांच्यामध्ये चैतन्य येऊ लागलं. श्लोक 8. म्हणून माझ्याच ठाई मन ठेव, माझ्या ठाई बुद्धी स्थिर कर, म्हणजे पुढे माझ्याच ठाई तू निवास करशील यामध्ये शंका नाही. काय सांगितलं भगवंतानी, माझ्या ठाई मन आणि बुद्धी ठेव. हे फार मोठं कठीण काम आहे. शब्द तर अगदी सोपे वाटतात,
पण मन एकीकडे धावत असतं, ते वेगळं काहीतरी संकल्प करतं, बुद्धीचा काहीतरी वेगळाच निश्चय झालेला असतो. त्यामुळे आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते बरं का बऱ्याच वेळेला मन आणि बुद्धीचं ऐक्य न झाल्यामुळे सुसंघटित राहू शकत नाही. त्यामुळे सर्वप्रथम या मन आणि बुद्धीचं ऐक्य करणं हे खूप गरजेचं आहे. मग त्यामुळे आपल्यामध्ये स्थिर बुद्धीचा वास निर्माण होतो आणि स्थिर चित्तानं आपण भक्ती करू शकतो. भक्तीचे सुद्धा बरं का 2 प्रकार पडतात. एक आहे गौणी भक्ती आणि दुसरी आहे पराभक्ती. गौणी भक्ती म्हणजे जी शरणागतीवर आधारलेली आहे ती. आणि पराभक्ती कोणती, तर जी ज्ञानावर आधारलेली आहे तिला श्रेष्ठ किंवा पराभक्ती असं म्हटलं जातं. खरं म्हटलं तर ज्ञानयोगाप्रमाणेच भक्ती मार्गात सुद्धा भक्ताला मोक्ष मिळतो. पण भक्त असा आहे त्याला परमेश्वराची एवढी आवड निर्माण झालेली आहे की तो मोक्षाला सुद्धा तुच्छ मानतो. तो म्हणतो नको, मला मोक्षाचं ताट समोर देऊ नका, त्यापेक्षा मला पुन्हा पुन्हा जन्म द्या आणि प्रत्येक जन्मामध्ये मी भगवंतांची उपासना करीन असा मला आशीर्वाद द्या. आणि म्हणूनच ज्ञानेश्वरांनी बरं का भक्तीला पंचम पुरुषार्थ मानलेला आहे. मोक्ष हा चौथा आणि अंतिम पुरुषार्थ, त्याच्या डोक्यावर भक्तीला ज्ञानेश्वरांनी बसवलेला आहे. तर अशी अगदी निर्मळ अनन्यसाधारण भक्ती की ज्याच्याद्वारे आपण साक्षात परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो. श्लोक 9. आता याप्रमाणे माझ्या ठाई चांगल्या प्रकारे चित्त स्थिर ठेवणं तुला जमत नसेल तर धनंजया, अभ्यासाच्या साहाय्यानं म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करून माझी प्राप्ती करून घेण्याची तू उमेद ठेव. श्लोक 9 मध्ये भगवंतांनी अभ्यास योगाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे काय, तर तू माझ्या ठाई मन ठेव, माझ्या ठाई चित्त एकाग्र ठेव, हे जरी खरं असलं तरीसुद्धा काय होतं की बऱ्याच वेळेला साधकांना अशी एकाग्र चित्तानं इष्टदेवतेवर मन सगळं केंद्रित करून ध्यानधारणा करणं हे जमू शकत नाही. जबरदस्तीनं मनावर सगळी जुलूम जबरदस्ती करून, दडपशाही करून, हट्टानं आपण जर ध्यानधारणा करण्याचा प्रयत्न केला, चालू ठेवला, तर त्याने काय होतं की ध्यानधारणेचा हेतू तर साध्य होतच नाही, पण त्याच्या बदली उलट आपली सगळी ऊर्जा त्याच्यामध्ये संपून जाते आणि आपला वेळही त्याच्यामध्ये जातो आणि साधत तर काहीच नाही. मग अशा वेळी काय करायचं? का असं घडतं? कारण आपलं मन विषय वासना उपभोगांमध्ये कायम अडकलेलं असतं. जरा मी 5 मिनटं ध्यान करीन म्हटलं की त्याच वेळेला कुठचे जुने पूर्वीचे असे विषय माझ्या मनामध्ये येऊ लागतात आणि माझं मन त्या दिशेनं व्हायला लागतं. किंवा काही विषय उपभोग जे असतात त्याचे विषय माझ्या पुढे यायला लागतात. पण मग याच्यावर मार्ग तरी काय काढायचा? तर मार्ग असा आहे बरं का की विषय वासनांच्या उपभोगामध्ये आपले कितीतरी जन्म
आत्तापर्यंत गेलेले आहेत हां. ते सगळे पूर्वसंस्कार, त्या सगळ्या वासना वरचे वर उफाळून येत राहतात हां. आणि त्यांच्या पुढे आपण अगदी असहाय्य होऊन जातो. पण मग भक्ती मार्गावरनं चालत असताना साधनावस्थेमध्ये आपल्या असं लक्षात यायला लागतं की मी कितीही याचा उपभोग घेतला तरी त्याची तृप्ती होणं काही शक्य नाही. हे क्षणभंगूर आहे, विनाशी आहे. मग काय होतं की बौद्धिक प्रगल्भतेनं, बरं का, बौद्धिक प्रगल्भतेनं आपलं मन हळूहळू या इंद्रियजन्य विषय वासनांपासून हळूहळू वरती जात जातं